DHSचे अकोला विभागाचे स्टाफ नर्सची यादी लागलेली आहे. तर आता किती विभागाच्या किती याद्या लागल्या, आणखी किती बाकी आहेत, कोणत्या विभागाच्या, आणि माजी सैनिक प्रोसिजर कुठपर्यंत आली त्या संदर्भात बघू. मी काल पण तुम्हाला हे दाखवलं होतं. आता आज बघा 22 तारखेचं किती याद्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 22 तारीख हे 22 तारीख अधिपरिचारिका शासकीय सुधारित प्रतीक्षा सूची 2 अकोला, आणि ही पण खाजगी सुधारित प्रतीक्षा यादी अकोला. ठीक आहे, हे दोनच लिस्ट लावले आहेत. मेल फिमेल त्यांनी वेगळे लावलेले आहेत, त्यांनी एकत्रच दिले. त्यांनी फक्त गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट असं दोनच लिस्ट लावले आहेत. तर त्याच्यामध्येच मेल फिमेल एकत्रच दिले आहेत. मेल आणि फिमेलचे ह्याच्यातच दिलेलं आहे एकाच यादीमध्ये. तसंच आज बघा एक शुद्धीपत्रक पण आलेलं आहे नाशिक विभागाचं 22 तारखेलाच, जे काल यादी लागली होती 21 तारखेला. तर त्याच्या रिलेटेड एक शुद्धीपत्रक पण आलेलं आहे. तर मी ते पण दाखवतो. एकदा सुरुवातीला आपण अकोलाच्या जे याद्या लागलेल्या आहेत ते बघू. हे बघा, हे अकोलाची प्रायव्हेट. आता ह्याच्यामध्ये म्हणलं ना, एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही त्यांनी दिले, मेल फिमेल एकत्र दिले. आता ही प्रायव्हेटची आहे तर हे फिमेल कॅन्डिडेटवरचे, आणि हे खालचे मेल कॅन्डिडेट, असं त्यांनी एकाच लिस्टमध्ये दोन्ही पण दिलेले आहेत. अशा दोनच याद्या लावल्या आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट नेम वगैरे, रोल नंबर, हे डिटेल्स दिलेले आहेत. आणि पुढे रिमार्क सेकंड वेटिंग लिस्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांचा रिमार्क काय तो दिलेला आहे. तर ही यादी आहे प्रायव्हेट फिमेलची. ठीक आहे, ही प्रायव्हेट फिमेलची यादी आहे इथे. आता प्रायव्हेट फिमेलचं मेरिट कितीला चालू झालं बघा. ओपन अनरिझर्वडचं, ओपन अनरिझर्वड 95ला स्टार्ट झाले. हे ओपन WR वुमन्स रिझर्वेशन ओपनमधून आहे इथे सिलेक्टेड कॅन्डिडेट. ठीक आहे, ह्यांची कॅटेगरी अप्लाय केलेली, हे सिलेक्शनचा रिमार्क आहे. 95ला स्टार्ट झालेलं आहे, 95. त्याच्यानंतर ओपन EWS 95, NTB जनरल 95, SC वुमन्स रिझर्वेशन 95ला गेलेलं आहे. SC जनरलचे 95लाच आहे. SC OBC अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईम हे 93ला गेले. OBC अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेड हे अगेन्स्टवाले आहेत कॅन्डिडेट, ज्यांचं आणखीन मेरिट खाली उतरले हे अगेन्स्टमध्ये आहेत. 93पर्यंत जे उतरले हे अगेन्स्टमध्ये आहे. OBC अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेड, OBC अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईम. ठीक आहे, तर एक जनरली बघितलं तर 95ला मेरिट चालू झाले आणि 93ला क्लोज झाले. 95ला स्टार्ट होऊन 93ला क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर मेल कॅन्डिडेट, हे खालचे मेल कॅन्डिडेटची लिस्ट आहे. तर त्यांचं पण 109ला मेरिट स्टार्ट झाले. ओपन जनरल 108ला आहे, आणि क्लोज कितीला झाले, हे ओपन अगेन्स्ट पार्ट टाईम आहे. OBC VJ जनरल EWS जनरल तर 102ला क्लोज झालेलं आहे. 109ला चालू झालं, 102ला प्रायव्हेट मेलचं मेरिट क्लोज झालेलं आहे अकोला डिव्हिजनमध्ये. ओके, देन आता गव्हर्मेंटचं, ही गव्हर्मेंटची लिस्ट. अकोला सर्कल स्टाफ नर्स गव्हर्मेंट. ठीक आहे, जे कॅटेगरी वगैरे इकडे दिलेले आहेत, ही अप्लाइंग कॅटेगरी आहे. हे फिमेलची लिस्ट आहे सुरुवातीला, हे अप्लाइंग कॅटेगरी आहे. यांचं आता रिमार्क पुढे काय आलेलं आहे. 116ला त्यांचं चालू झाले गव्हर्मेंटचं वुमन्सचं मेरिट. हे ओपन वुमन्स रिझर्वेशनमध्ये गेलेले आहेत 116वाले. हे त्याच्यानंतर हे ओपन जनरलचे कॅन्डिडेट आहेत 114. ओपन अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईम हे 114पर्यंत आलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर OBC वुमन्स रिझर्वेशन SC जनरल 114लाच गेलेले. OBC वुमन्स रिझर्वेशन 114, OBC जनरल 112, SC अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेड 112, VJ NTC आणि EWS जनरल कमी केले सगळ्यात, 94पर्यंत आलेलं आहे. तर 116ला मेरिट चालू झालं, 116ला, आणि एंड झाले 94ला EWS जनरलमध्ये, जो लास्ट कॅन्डिडेट सिलेक्ट झाले 94 मार्क्सला. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली मेल कॅन्डिडेट्सची पण यादी दिलेली आहे. तर त्यांचं मेरिट कितीला चालू झालं आहे, 136ला. मेल कॅन्डिडेटमध्ये थोडं कॉम्पिटिशन टफच चालणार आता. तर 136ला मेरिट चालू झालं आहे त्यांचं, आणि 110ला क्लोज झालेलं आहे. तर ओपन जनरलमध्ये 2 गेलेले आहेत कॅन्डिडेट. त्याच्यानंतर SC जनरलमध्ये गेले, OBC जनरलमध्ये गेले, SC जनरलमध्ये आणखीन एक कॅन्डिडेट आहे 134 आणि 130वाला. त्याच्यानंतर 122ला EWS जनरल, आणि NTCचं 110, लास्ट 110ला कट ऑफ गेलेला आहे NTC मेल कॅन्डिडेट गव्हर्मेंटचा अकोलाच्या. ठीक आहे, हे अकोलाच्या 2 लिस्ट त्या. त्याच्यानंतर जे शुद्धीपत्रक जे आलं होतं नाशिक विभागाकडून, काल नाशिक विभागाच्या याद्या लागल्या होत्या, तर त्यांनी आज एक शुद्धीपत्रक टाकले. तर ते शुद्धीपत्रक काय टाकले, हे वालं शुद्धीपत्रक आहे.
दिनांक 21/8/2024 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले अधिपरिचारिका खाजगी पुरुष प्रायव्हेट मेलची जी लिस्ट होती, या संवर्गातील ओपन जनरल कॅटेगरीमध्ये खालील नमूद उमेदवाराची, म्हणजे हे अमित नावाचा जो पेशंट आहे, अनावधानाने निवड करण्यात आली, म्हणजे चुकून निवड झाली ह्या कॅन्डिडेटची. तथापि सदर उमेदवाराचे नाव प्रतीक्षा सूचीतील निवड यादीतून वगळण्यात येत आहे. तर चुकून ह्या कॅन्डिडेटची सिलेक्शन झालं होतं, तर त्याची निवड रद्द करण्यात येत आहे. त्याची निवड रद्द करण्यात आलेली आहे. त्याचं रिझन काय, की हे बघा, वरील उमेदवाराऐवजी 107 गुण प्राप्त असलेल्या खालील उमेदवाराची अधिपरिचारिका खाजगी पुरुष या पदासाठी ओपन जनरल या प्रवर्गातून निवड करण्यात येत आहे. कारण तिथं त्याच्यापेक्षा जास्त मार्कवाला कॅन्डिडेट होता, पण त्यांच्याकडून चुकून त्याचं सिलेक्शन झालं. आता ह्याची 105 मार्क होते या कॅन्डिडेट्सला, पण ऑलरेडी 107 मार्कवाला कॅन्डिडेट होता, पण त्यांच्याकडून चुकून झाल्यामुळे त्यांनी काय केली, आता ह्या कॅन्डिडेटची जो अमित नावाचा कॅन्डिडेट होते ते त्यांची सिलेक्शन कॅन्सल केलं. आणि जो शिवम नावाचा कॅन्डिडेट आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हे एक शुद्धीपत्रक आलेलं आहे ह्याच्याकडून, नाशिक विभागाकडून, जी काल यादी पडली त्याच्यामध्ये त्यांच्याकडून ती चूक झाली होती. ठीक आहे. तर आता चला परत एकदा, मी काल सांगितलं होतं, आता याद्यांचे खूप गोंधळ होत आहेत, की नेमकं सारखं इतक्या याद्या पडत आहेत इतक्या विभागाच्या, तर टोटल याद्या किती लागायला आहेत आणि किती बाकी आहेत. तर हे बघा, आपले टोटल 8 विभाग आहेत. ठीक आहे, 8 विभाग आहेत. तर 8 विभागापैकी आता कोणत्या विभागाच्या किती याद्या लागल्या, तर सगळ्यात कमी 2च विभाग राहिले, तर ज्यांच्या 2 याद्या लागलेल्या आहेत. आता हे 2 विभाग कोणते आहेत, तर ठाणे आणि लातूर ह्या 2 विभागाच्या अजून याद्या लागणं बाकी आहे. ह्यांच्या टोटल, ठीक आहे, टोटल 2-2च याद्या लागल्या. आता ह्या 2 याद्यापैकी एक आहे सिलेक्शन लिस्ट, जी फर्स्ट सिलेक्शन लिस्ट पडली होती ती, आणि त्याच्यानंतर एक लागली होती पहिली वेटिंग लिस्ट. ठीक आहे. त्यानंतर दुसरे किती विभाग, आता टोटल अकोला जी आज लागली, ठीक आहे, अकोला पकडून, आता अकोला, पुणे, कोल्हापूर, त्याच्यानंतर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरची जी यादी लागली होती ते पण. तर टोटल हे जे 4 विभाग आहेत, ह्या 4 विभागाच्या टोटल 3 याद्या लागलेल्या आहेत. टोटल 3 लिस्ट लागल्या आहेत. आता ह्या 3 लिस्टमध्ये एक सिलेक्शन लिस्ट पहिली आणि 2 वेटिंग लिस्ट, अशा टोटल 3 याद्या लागलेल्या आहेत ह्या 4 विभागाच्या. आणि सगळ्यात पुढे चालता आहेत ते 2च विभाग आहेत, नाशिक आणि नागपूर. तर नाशिक आणि नागपूर ह्या विभागाच्या टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत. तर 4 लिस्टपैकी ह्या 4 लिस्टपैकी त्यांची एक सिलेक्शन लिस्ट आणि 3 वेटिंग लिस्ट, अशा इतक्या याद्या लागलेल्या आहेत. आता तुम्हाला ह्या सर्व याद्या मी ग्रुपवर ऑलरेडी टाकलेल्या आहेत, तर ज्यांना पाहिजे ते ग्रुपवर तुम्हाला मिळतील. या सर्व A to Z सर्व याद्या त्याच्यावर मिळतील. तर आता बघा, 8 विभागापैकी 2 विभागाच्या ठाणे आणि लातूरच्या टोटल, ठीक आहे, मी टोटल सांगतो, टोटल 2 याद्या लागल्यात. त्याच्यानंतर 4 विभाग आहेत, 4 विभागाच्या 3 याद्या लागलेल्या आहेत, आणि 2 विभागाच्या 4 याद्या लागलेल्या आहेत. तर अशा टोटल 8 विभागाच्या मिळून इतक्या याद्या लागलेल्या आहेत. आता 2 विभाग जे आहेत ठाणे आणि लातूर, या दोघांची तिसरी लिस्ट, ठीक आहे, तिसरी लिस्ट म्हणजे दुसरी वेटिंग लिस्ट, ओके, ती लागणं आणखीन बाकी आहे. आता 1-2 दिवसामध्ये लागतील त्या पण. आता खूप सारे कॅन्डिडेट्स येत होतं की जर 22 तारीख तर लास्ट सांगितली होती, 22 तारखेवरून. हे बघा, सरकारी काम आहे, जरी डेट दिली तरी थोडंफार लेट होतंच. 22 दिली म्हणजे इतकं काही ते टायमावर कोणी करत नाही. ठीक आहे, सरकारी काम आहे ते लेट होतच राहणार, त्याच्यामुळे थोडं बहुत लेट होईल, आणखीन लागतील याद्या त्या पण. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे एक सर्व्हिसमॅनचे जे जागा आहेत, तर त्याच्यासाठी लिस्ट मी आधी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची यादी बनवून ही पाठवली जाईल. त्याच्यानंतर पुढील प्रोसिजर होईल, त्याचं जे काय अपडेट येईल ते मी नंतर सांगेन. पण 22 तारीख आली, आणखीन याद्या लागल्या नाही तर त्याचा एवढा काही इश्यू नाही आहे. थोडं बहुत लेट होतं, 22 तारीख दिली म्हणजे गव्हर्नमेंट काय दिलेल्या तारखेला कुठलं काम करत नसतं, थोडं बहुत पुढे मागे होतंच. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही याद्या वगैरे पाहिजे असतील, तर खूप सारे कॅन्डिडेट काय कमेंट सेक्शनमध्ये वगैरे किंवा मला हे सांगा की ही लिस्ट पाहिजे मला, तो GR पाहिजे, हे पाहिजे. हे बघा, यूट्यूबला सेंड नाही करता येत. ठीक आहे, तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक मिळेल, तिथं तुम्हाला सर्व लिस्ट GR वगैरे जे काय तुम्हाला मी तिथं टाकेल. ठीक आहे, तुम्ही यूट्यूबला जर मला मागत असाल, यूट्यूबला PDF सेंड नाही करता येत.
ठीक आहे. तर ज्यांना कुणाला काही लिस्ट याद्या वगैरे जे काही पाहिजे तर मी ते सांगतो की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा, तिथं तुम्हाला मिळतील, किंवा पर्सनली मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे. यूट्यूबला लिस्ट किंवा याद्या किंवा जीआर ते सेंड नाही करता येत, PDF शेअर नाही करता येत. ओके. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील, हां आणखीन खूप सारे कॅन्डिडेटचे डाऊट होते की RRB रिलेटेड डाऊट्स होते, फॉर्म भरताना काही अडचणी येत होत्या वगैरे. तर त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवू किंवा सेपरेट एखादा लाईव्ह सेशन घेऊ, किंवा मी एखादा तुम्हाला फॉर्म भरून दाखवेन, कारण त्याच्या रिलेटेड खूप सारे क्वेरी येत आहेत मला. तर आता प्रत्येकाला हे करण्यापेक्षा मी म्हटलं तर एखादं तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा एखादा फॉर्म भरून, एक डमी फॉर्म भरून मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. जे काही असतील तर त्याच्या रिलेटेड एखादा मी Q&A सेशन ठेवेन, तर तिथे तुम्ही विचारा किंवा ग्रुपमध्ये विचारलं तरी चालेल.